चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। रायपूर छत्तीसगड येथील एका राजकीय पक्षाचे नेते अमित बघेल यांनी सिंधी समाजाचे इष्टदेव झुलेलाल देवजी यांच्याविषयी केलेल्या अवमानकारक वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त करत आज नाशिकमध्ये सिंधी समाज रस्त्यावर उतरला। या पार्श्वभूमीवर नाशिक सिंधी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला। मोर्चात महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। झुलेलाल की जय, अमित बघेल माफी मांग अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। काही ठिकाणी समाज बांधवांनी रस्ता रोको आंदोलन करत संताप व्यक्त केला। मोर्चाच्या अखेरीस भारतीय सिंधू सभा नाशिक शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले। या निवेदनात पुढील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत। अमित बघेल यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदवण्यात यावा। संबंधित नेत्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी। अमित बघेल यांनी सार्वजनिकरित्या माफी मागावी। धार्मिक भावना दुखावण्याविरोधी शासनाने उदाहरणार्थ कारवाई करावी। या निवेदनावर भारतीय सिंधू सभा नाशिकचे अध्यक्ष किशन अडवाणी, जिल्हाध्यक्ष राजेश मखीजा, सचिव अमित राजवाणी, समाजसेवक कुशल अडवाणी यांच्यासह नाशिक सिंधी पंचायत अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश अहुजा, ॲडव्होकेट अनिल अहुजा, श्याम मोटवानी, शंकर जयसिंघानी, सतीश पंजवानी, हेमंत भुजवानी, महेश नागपाल आदी समाजातील मान्यवरांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना व पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहेत। मोर्चात सांगितले की झुलेलाल देवजींच्या उपदेशानुसार राष्ट्रीय एकता आणि सामाजिक सौहार्द टिकवणे हेच आमचे ध्येय आहे, परंतु आमच्या देवतेचा अपमान आम्ही सहन करणार नाही। संपूर्ण नाशिक शहरात या घटनेविरोधात संतापाची लाट पसरली असून समाजाने प्रशासनाकडे तात्काळ कारवाईची मागणी केली आहे। कारवाई न केल्यास पुन्हा एकदा मोठ्या स्वरूपात आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे। ब्युरो रिपोर्ट, रणजित झापर्डेसह स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक। रायपूर छत्तीसगड येथे जोहार पार्टीचे स्वयंघोषित अध्यक्ष अमित बघेल यांनी आमचे झुलेलाल साहेबबद्दल आणि सिंधी समाजाबद्दल आणि सिंधींना पाकिस्तानी संबोधल्यामुळे सर्वांचा अपमान केलेला आहे आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून त्यांची अटक व्हावी यासाठी आम्ही निवेदन देत आहोत। हा जो निवेदन आहे त्याच्यात सगळ्या गोष्टी आणि सगळ्या सीडीज जे आहेत पुरावा म्हणून आम्ही दिलेले आहेत। बऱ्याच ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत, पण सगळीकडे कारवाई व्हायला पाहिजे। फक्त FIR दाखल करून उपयोग नाही त्याचा। त्यामुळे कारवाईची अपेक्षा आहे समाजाला आणि कारवाई झाली आणि अटक झाल्यानंतर समाधान होणार आहे समाजाचा। अटक झाली नाही तर पूर्ण समाज भारतभर योग्य तो परत आंदोलन करणार जोपर्यंत त्यांना कारवाई होत नाही। जय झुलेलाल। आंदोलन चालू आहे पूर्ण महाराष्ट्रभर भारताभर चालू आहे। सगळीकडे बरेच ठिकाणी उल्हासनगर, इंदोर सगळीकडे त्यांच्या विरुद्ध FIR दाखल झालेली आहे। FIR सुद्धा दाखल होऊन रायपूर येथे वर्ग करण्यात आलेले आहे। मात्र रायपूर येथे वर्ग करून त्याचा उपयोग नाही। मी आधीच बोललो की ज्या ठिकाणी जे व्हिडिओ बघितले गेले त्या ठिकाणच्या पोलिसांना सुद्धा कारवाई करण्याचा अधिकार आहे, असं कायद्यामध्ये तरतूद आहे कलम 179 मध्ये। त्यामुळे इथंच हा FIR दाखल होणं गरजेचं आहे आणि अटक होणं सुद्धा गरजेचं आहे। काय राहणार तुमची पुढची भूमिका? काय आमची पुढील भूमिका म्हणजे अटक करून त्यांच्यावर जे काय त्यांनी अपशब्द बोललेले आहे ते मागे घ्यावे किंवा त्याची जाहीर माफी मागावी। आता पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा त्यांनी मी माझ्या मताला ठाम आहे आणि मी कुठलीच माफी मागणार नाही असं देखील निर्लज्जपणाचा त्यांनी स्टेटमेंट केला होता। त्यामुळे अजून समाज चिडलेला आहे। त्यामुळे योग्य ती कारवाई केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। मी ॲडव्होकेट प्रकाश जमनादास अहुजा, अध्यक्ष नाशिक सिंधी पंचायत। अत्यंत दुःखाची गोष्ट आहे, आज इथे आमचे आंदोलन आहे। हे आंदोलनाचं कारण आमचे भाऊ अनिल अहुजा यांनी सांगितलेलं आहे। आम्ही सिंधी आहोत, आम्ही हिंदू आहोत। अनडिवायडेड इंडियामधून आम्ही अखंड भारतीय म्हणजे हिंदूच आहोत।
आम्ही पाकिस्तानी नाही असे अपशब्द अमित बघेल यांनी सांगितलेलं आहे. त्यातल्या त्यात आमचे इष्टदेवता झुलेलाल यांना देखील अपशब्द बोललेला आहे. आम्ही आज एकत्र झालेलो आहोत इथे नाशिक रोड देवलाली पंचवटी सगळे समाजाचे लोक इथे जमा झालेलो आहेत. सिंधी समाजाचे लोक जमा झालेलो आहेत. आता मी विनंती करेल माननीय मुख्यमंत्री साहेबांना, दोन्ही माननीय उपमुख्यमंत्री साहेबांना की याचे अर्जंट त्यांना तात्काळ त्यांची कारवाई व्हावी आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा. नमस्कार. जय श्रीराम, जय शिवराय, जय झुलेलाल. हा आपला नाशिक शहर आहे महाराष्ट्र राज्याचा. इथे आम्ही सर्व धर्माचं पालन करतो आणि ही खूप दुःखाची गोष्ट आहे. एका बघेल जो आपल्याला तो स्वतःला नेता म्हणतो. मला खूप हे आश्चर्य वाटतं का तो स्वतःला कसं नेता म्हणतो. आम्हाला एवढंच म्हणणं आहे का त्याच्यावर खूप कडक कारवाई केली पाहिजे. फक्त महाराष्ट्र सरकारने आमची अशी इच्छा आहे का पूर्ण देशाच्या काहीतरी एक असा कायदा निघाला पाहिजे का असं कोणी येऊन कोणत्याही समाजाबद्दल बोललं नाही पाहिजे. आज कोणताही समाज एवढं छोटा नाही आहे का असं कोणी येऊन काही बोलू शकतो. आणि असं आमचं एवढंच एक आहे का याच्यावर खूप कडक कारवाई केली पाहिजे. जर कारवाई नाही झाली तर आम्ही अजून याच्या पुढे अजून 2-3 मोर्चे काढू आणि आम्ही याच्यानंतर छत्तीसगडला जाणार आहे. आम्ही महाराष्ट्राचे नागरिक आहे. आम्ही ॲग्रेसिव्ह आहे. आम्ही काही गप्प बसणार नाही. जय श्रीराम, जय शिवराय, जय झुलेलाल. अमित बेगल ने हमारे जो समाज के लिए बोला है वो बहुत गलत है. में दम है तो उसको बोलो. नासिक आए तो हम दिखाते कि हम सिंधियों में क्या पावर है और हम क्या कर सकते हैं. अमित बेगल मुर्दाबाद, मुर्दाबाद. अमित बेगल मुर्दाबाद, मुर्दाबाद. नाम बोलो. मेरा नाम चाहत नरेश उत्तम चंदानी है. हमारे समाज के इष्ट देव श्री झूलेलाल, इनके लिए ना अमित बघेल जी ने अपशब्द कहे. इसके लिए हम ये मोर्चा निकाल रहे हैं. उनको गिरफ्तार करो और कड़ी से कड़ी उनके ऊपर कार्रवाई करो. वो माफी मांगे, हमारे से माफी मांगे. जो सिंधी भगवान श्री राम के बड़े बेटे लव के वंशज लववंशी है, जो सिंधी अपने सनातन को बचाने के लिए अपना घर बार त्याग कर विभाजन की विभीषिका को सहकर भारत अपने ही देश आए, यहाँ रहे, अपनी मेहनत ईमानदारी से सब कुछ हासिल किया, कभी किसी प्रकार की कोई मांग नहीं की. उन सिंधियों के बारे में पाकिस्तानी कहना ये बहुत बड़ा पाप किया है अमित बघेल ने. उसको सरकार तो सजा देगी पर ईश्वर भी देख रहा है. मैं छत्तीसगढ़ सरकार से दिल्ली में गृह मंत्रालय से आग्रह करूंगा क्योंकि अब ये विषय छत्तीसगढ़ का नहीं रहा है. ये विषय संपूर्ण राज्य का हो गया है, संपूर्ण देश का हो गया है और विश्व का हो गया है. हमने क्या गलती की? हम ईमानदारी से रहे, हम प्यार से रहे, हम दूध में शक्कर की तरह रहे और उसके बाद भी अमित बघेल जैसा अज्ञानी अनपढ़ आदमी वह हमें पाकिस्तानी कहता है. उसने कभी इतिहास पढ़ा नहीं है. वह स्वयंभू नेता है. वह एक ऐसा नेता है जो स्वयं को देखता है. और मैं देश को बताना चाहूंगा जो खुद को छत्तीसगढ़ का नेता कहता है, आज से 2 साल पहले जब छत्तीसगढ़ में चुनाव थे उसकी जमानत जब्त हो गई थी. भूपेश बघेल ने उसे 6 महीने जेल में रखा था. अब देर नहीं होगी. पूरे देश का सिंधी समाज जाग गया है. आज नासिक में मैं आया हूँ और मैं देख रहा हूँ ऐसा माहौल पूरे देश में. मैं देश भर में जा रहा हूँ और इस आवाज को बुलंद कर रहा हूँ कि अमित बघेल को जल्द से जल्द गिरफ्तार किया जाए. इसलिए भी किया जाए क्योंकि आज जो गलती इसने की है ये गलती फिर कभी दोहराई नहीं जाए. भारत माता की जय. हर लाल सबई चो. मुझे लगता है कि हमें पूरी उम्मीद है सरकार हमारी बात सुनेगी. ये जो बात आप कह रहे हैं अगर वाली, इस पे हमें अभी कोई शंका नहीं बाकी है. और उसके बाद अगर ऐसा हो जाता है तो पूरे देश का सिंधी समाज विनम्रता के साथ, प्रेम के साथ हम लोग दिल्ली चलेंगे, हम छत्तीसगढ़ जाएंगे, जहां जहां बात पहुंचानी होगी पहुंचाएंगे. हम अपनी मर्यादा नहीं लांघेंगे पर अमित बघेल ने अपनी मर्यादा लांघी है, उसको इसकी सजा मिलनी चाहिए. आपका नाम? मेरा नाम मोहित शेवानी है. मैं भोपाल से आया हूँ.